कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 43 मागील भागात. सध्या तिला मनमोकळं करायची गरज जास्त आहे, म्हणून त्याने तिचं सर्व बोलणं ऐकून घेतलं. त्यांना वाटलं होतं की दोघांमध्ये सगळं व्यवस्थित होईल, पण आज ईशाने जे सांगितलं ते ऐकून त्यांनाही वाईट वाटत होतं. त्यात ईशाची पण काहीच चूक नव्हती. गोष्टी घडत होत्या आणि ती त्यात प्रवाहाप्रमाणे वाहत जात होती. बाजूला झोपलेली जोया आईचं आणि बहिणीचं बोलणं ऐकून जागी झाली होती. तिलाही ईशाबद्दल वाईट वाटत होतं, पण ती मुद्दाम उठली नाही आणि झोपेचं सोंग करून पुन्हा झोपली. कमलाबाईने ईशाला केसात हात घालून कुरवाळलं. थोड्याच वेळात मनमोकळं झाल्यामुळे ईशाला थोडंसं स्ट्रेसलेस वाटत होतं. ती तशीच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. कमलाबाई मात्र आता ईशा आणि रयतच्या नात्याचा विचार करत होत्या. 3 महिन्यांनंतर कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं आणि आता काय निर्णय घ्यावा त्यांना समजत नव्हतं. एकीकडे लेकीचं सुख, दुसरीकडे आप्पा, तर तिसरीकडे प्रॉपर्टी. त्यामुळे केलेलं कॉन्ट्रॅक्ट त्यात आप्पासाहेब पण आता बरे झाले होते. त्यांच्यासाठी आता निर्णय घेणं कठीण झालं होतं. आता पुढे. चौधरी फॅमिली. रात्री 8 वाजता. वॉव मॉम, आज जेवणात एवढं गोड. समीर नेटकाच येऊन डायनिंग टेबलवर बसला होता. आज जेवणात बासुंदी, शिरा, गुलाबजाम असे 2-3 स्वीट डिशेस होत्या आणि पूर्ण चौधरी फॅमिली आज सोबत डिनर करत होती. अरे, तुझ्यासाठीच बनवल्या आहेत, सुरेखा हसून म्हणाली. मॉम, तू नेहमी बाईच्या आवडीचंच बनवत असतेस. कधीतरी माझेही लाड करत जा, निधी लटक्या रागात म्हणाली. पुरे झालं, बाईची बरोबरी करायची. आता तू काय लहान राहिलीस का निधी? सुरेखा निधीकडे डोळे मोठे करून म्हणाली. असू दे ग, लहान आहे ती अजून. हर्षवर्धन आपल्या लेकीची बाजू ओढत म्हणाले. बाजूला बसलेला समीर मात्र खात खात सगळ्यांचं बोलणं एन्जॉय करत होता. तुम्ही तिचीच बाजू घ्या. लाडूबाई करून ठेवलं तुम्ही तिला. एक पदार्थ धड बनवायला येत नाही तिला. उद्या लग्न झालं तर किती गाराने येतील सासरचे. मग बोलू नका मला. सुरेखाताई निधीकडे पाहत बोलत होत्या. निधी एकदम अल्लड मुलीसारखी होती. तशी वयाने 20 वर्ष पूर्ण झाली होती तिला. पण घरातील शेंडीफळ सगळ्यांची लाडकी होती ती. ओ गॉड मम्मा, झालं तुझं सुरू. अजून मला लग्न करायला बराच अवधी आहे. शिकेन मी हळूहळू. निधी नाक मुरडत. तेवढ्यात समोर सुरेखाने तिची फेवरेट पालक पनीर ठेवली. वाव मम्मा, माय फेवरेट. सो स्वीट मम्मा. निधी मस्त डिशचा वास घेत म्हणाली. आज मी बनवली आहे. उद्या तू स्वतः करायची. हवं तर मी मदत करेल तुला. सुरेखा वाण करत म्हणाली. डॅड. निधी केविलवाना चेहरा करून हर्षवर्धनकडे पाहत होती. अगं काय हे सुरेखा, किती बोलते तिला. अजून वेळ आहे ग तिच्या लग्नाला. अगोदर समीरचं तरी लग्न होऊ दे. हर्षवर्धन म्हणाले. समीरला जेवताना ठसका लागला. त्याला ईशा आवडत होती. तिला सोडून तो लग्नाचा विचारही करू शकत नव्हता. अगं बाई, तुमच्या बोलण्यावरून आठवलं की. सुरेखा. घरातील सर्व सुरेखाकडे आता काय या विर्भावात पाहत होते. अरे समीर, त्या दिवशी आपल्या कंपनीच्या ओपनिंगला आलेली ती मुलगी, काय नाव होतं तिचं? सुरेखा आठवण्याचा प्रयत्न करत. ईशा. निधीमध्ये समीरकडे पाहत गालात हसून म्हणाली. हा, ईशा. काय गोड मुलगी होती ती. मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडली का हो? सुरेखा हर्षवर्धनकडे पाहत म्हणाली. हो, छान होती मुलगी. झालं तर मग आपल्या भाईला पण आवडते. भाई उद्या तिला प्रपोज करणार आहे. निधी बोलण्याच्या वेगात बोलून गेली. समीर तिच्याकडे रागाने पाहत होता आणि आता तिने दाताखाली जीभ चावली. अगं बाई, हो का? मला का नाही सांगितलं? सुरेखा समीरकडे पाहत. मॉम, ते समीरला तर आता खूप लाजल्यासारखं झालं होतं. त्याने पटापट त्याचं जेवण संपवलं आणि तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी रयत फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आला तेव्हा तिथे ऑलरेडी कमलाबाई आणि जोया दोघीही नाश्ता करत होत्या. हे आत्या, तू कधी आलीस? काल त्याला रात्री घरी यायला जास्तच लेट झाला होता, म्हणून त्याला त्या दोघी आलेल्या माहीत झालं नव्हतं. वाय, आता काय आम्ही अपॉइंटमेंट घेऊन यायचं का? जोया मध्येच म्हणाली. तिला खरं तर तो ईशाला त्रास देत होता म्हणून त्याला राग आला होता. नाही, माझं म्हणणं तसं नव्हतं. म्हणजे रयत बोलत होता तोच. इट्स ओके जिजू, आय एम जोकिंग. जोया तिच्या तोंडून जिजू वर्ड बोलून तो शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता. आय मीन भाऊजी.
जोया शब्द नीट करत म्हणाली. ओके, तू कधी आलीस? 2-3 डेज झालं आणि काल रात्री तुमच्याकडे. जोया हसत म्हणाली. ईशा मात्र तिचे ती गपचूप खात होती. तिचे फुगलेले गाल पाहून राग अजून गेला नाही. रयतच्या लक्षात आलं होतं. रयत तिच्याकडे पाहतच नाश्ता करत होता. ईशाला आज एक मीटिंग होती म्हणून ती बाहेर जाणार होती. तिने तिचं पटकन आवरलं. रूममध्ये जाऊन एक मस्त अनारकली काढून ती पुन्हा डायनिंग टेबलजवळ आली. आई, मला ऑलरेडी लेट होतंय. मी निघते आहे. तुम्ही दोघी मस्त आराम करा. मी आलीच. बोलतच तिने तिच्या खांद्याची पर्स टाकली. रयत तिथेच डायनिंग टेबलवर होता. त्याला वाटलं नेहमीप्रमाणे आजही ती त्याच्या गाडीत येईल. त्यामुळे तोही पटकन आवरून खाली आला होता आणि ईशाची वाट पाहत होता. थोड्याच वेळात ईशा ताड पायऱ्या उतरत खाली आली. तिने उंची हिल्सवाले सँडल घातले होते. त्यामुळे त्या सँडलच्या आवाजाने त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तीही त्याच्याकडे पाहतच येत होती. तिला पाहून तो गाडीजवळ गेला आणि तिच्यासाठी गाडीचं डोअर ओपन केलं. पण ती रयतच्या गाडीकडे न जाता दुसऱ्याच गाडीच्या दिशेने गेली. मॅम, निघायचं? एक माणूस तिच्या गाडीचं डोअर ओपन करत म्हणाला. तिच्यासाठी आता तिच्या फील्डची गाडी आली होती. या, प्लीज. तिने हसत त्याला ऑर्डर सोडली आणि गाडीत जाऊन बसली. तिने गाडीत जाताना रयतने ढुंकून आणि पाहिलं नाही. रयत मात्र डोळे फाडून तिच्याकडे पागुटे मागून पाहत होता. त्याने जोरात गाडीचं डोअर बंद केलं आणि गाडीच्या बॉनेटवर हाताने बुक्की मारली आणि तसंच डोळे लाल घेऊन गाडी ड्रायव्हिंग सीटवर बसला. शेवटी या गोष्टीला तो स्वतःच जबाबदार होता हे त्याला माहीत होतं. आता ईशा त्याला बिलकुल भाव देत नव्हती की त्याच्याकडे पाहतही नव्हती आणि या गोष्टीचा राग त्याला येत होता. तिने त्याला इग्नोर केलेलं त्याला आवडत नव्हतं, पण करणार काय? स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धुंडा मारून घेतला होता त्याने. किती वेळ तरी तो तिच्या गाडीकडे पाहत होता. शेवटी गाडी दिसेनाशी झाली तसा तो भानावर आला आणि त्याने एक उसासा टाकला आणि रागातच गाडी चालू केली. भरधाव वेगात त्याने त्याचं ऑफिस गाठलं. चौधरी फॅमिली. भाई, सकाळपासूनचा तुझा हा 15वा ड्रेस आहे चेंज करायचा. छान दिसतो ना, छान दिसतो तुला. बोलून मला आता जाम वैताग आलाय. समीर आज ईशाला प्रपोज करणार होता आणि त्यासाठी त्याने ढीगभर ड्रेस वॉर्डरोबमधून काढून टाकले होते. मागील 2 तासांपासून निधी त्याच्या रूममध्ये बसून त्याने चेंज केलेल्या ड्रेसचा फीडबॅक देत होती. पण त्याचं समाधान होत नव्हतं. तो ड्रेस घालायचं थोडं. जरी त्याला काही पसंत नाही पडला तरी तो लगेच ड्रेस चेंज करायचा. झालं, बस 2च मिनिट. बोलून तो पुन्हा चेंज करायला गेला. निधी तिथेच त्याच्या बेडवर बसून तिचा फोन चाळत बसली होती. थोड्या वेळाने तो एक मस्त रेड शर्ट अँड व्हाईट पॅन्ट घालून तयार झाला आणि निधी समोर येऊन उभा राहिला. आत्ता सांग. समोर निधीसमोर उभा राहत म्हणाला. त्यावर निधीने जोरात एक शिट्टी मारली. वाव भाई, यू आर लुकिंग व्हेरी हँडसम. वहिनी तुला अशा लुकमध्ये पाहून फ्लॅट होऊन जाईल. निधी खुश होत म्हणाली. निधीच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल कोसळली. झालं का तुमचं बहीण भावाचं? हॉलमधून सुरेखा आत येत म्हणाली आणि तिची नजर एकदम रयतवर पडली. हाय मेरा बच्चा, नजर न लगे किसी की. सुरेखाने तिचं डोळ्याच्या काजळाचं तीठ त्याला लावलं आणि हातातील दहीसाखर खाऊ घालून त्याचं औक्षण केलं. मॉम, तू तर असंच करत आहेस जसं की भाई प्रपोज करायला नाही तर सीमेवर युद्ध करायला जातोय. निधी लटका राग दाखवत म्हणाली. असू दे ग, एकदा का ईशाने याचं प्रेम स्वीकारलं ना, मग जिंकल्यासारखंच आहे. सुरेखाने हसून खूप प्रेमाने आपल्या मुलाकडे पाहिलं. मॉमच्या पाया पडून समीर घराबाहेर पडला. पण त्याला रयत आणि ईशाच्या लग्नाबद्दल माहीत नव्हतं. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? करेल का ईशा समीरचं प्रपोज कबूल? पुढच्या भागात भेटूया. भाग आवडला असेल